असली तरी ती एकमेकांच्या पासून लांब नसतात। या आंदोलनाकडे लातूर जिल्ह्यातल्या समाज बांधवांना मी सांगू इच्छितो, चक्का आंदोलन आमचं चालू आहे, हे लढा आमचा कायम राहणार आहे। सर्व सकाळ धनगर समाज बांधवांच्या वतीने सर्व धनगर समाज बांधवांना विनंती आहे की आपण एका साईडला जाऊन थांबावं। यानंतर नानासाहेब कसपटे आपलं मनोगत व्यक्त करतील, मी त्यांना अशी विनंती करतो। सकल धनगर समाज लातूर जिल्ह्याच्या वतीने धनगर आरक्षणाचे ST आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी आणि जे बोगस प्रमाणपत्र धनगड नावाचे खिलारे कुटुंबाचे फुलंब्री तालुक्यातील काढलेले ते रद्द करावे, यासाठी हा रस्ता रोको आंदोलन आज करण्यात येत आहे। संबंध लातूर जिल्ह्यातले तरुण युवक आता आक्रमक झालेले आहेत आणि आज आमच्या उपोषणकर्त्यांचा 7वा दिवस आहे आणि प्रशासन टिचभर बी हालत नाही। त्याच्यामुळं हा रस्ता रोको आंदोलनाचा निर्णय काल झालेल्या बैठकीत घेतला आणि आज हे जिल्हास्तरीय आंदोलन आहे। जर अजून प्रशासनानं किंवा शासनाने याच्यावर काही पावलं उचलले नाहीत तर हे उद्यापासून प्रत्येक तालुका वाईज आणि त्याच्यानंतर गाव वाईज आंदोलन होतील। आमची आंदोलनाची दखल अजूनपर्यंत शासनाने घेतली नाही। आजचा 7वा दिवस आहे। आमचे उपोषणकर्त्यांची तब्येत खूप ढासावत आहे, तरी कुठलीही आपले लातूरचे पालकमंत्री तर नाममात्र पालकमंत्री आहेत, कुठल्याच आंदोलनाची दखल घेत नाहीत। तरी आम्ही चक्का आंदोलन करत आहोत। जर याची दखल शासनाने घेतली नाही तर इथून पुढे तीव्र आंदोलन आम्ही लातूर जिल्ह्यामध्ये करत राहू आणि करणार। STचं आरक्षण ही प्रमुख मागणी आहे, दुसरं कुठलंच आरक्षण नाही आणि किल्लारी कुटुंबियाचं सर्टिफिकेट रद्द करावं, या 2च मागण्या आमच्या आहेत, बाकी काही नाही। आता आम्ही सध्या चक्का जाम आंदोलन करत आहेत, पुन्हा तालुका वाईज आंदोलन करणार आहे आम्ही, तालुक्यामध्ये रस्ता रोको आणि शासनाला जाग यावी हीच विनंती आमची, बाकी काही नाही। सचिन सुरवसे।